कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र। भगवंताच्या अवतारापासून भगवंताच्या विवाहापर्यंत या चरित्राचं चिंतन आपण कालपर्यंत केलं। भगवान अवताराला येतात, जसं कृष्ण परमात्म्याचा अवतार आहे तसं भगवंताच्या समवेत आलेल्या सगळ्यांचा तो अवतार आहे असं चिंतन केलं आपण। देव अवताराला येतात तशी रुक्मिणी सुद्धा अवताराला येते। विदर्भ देशामध्ये अवताराला आलेली ही रुक्मिणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं गुणसंकीर्तन ऐकून मन हे कृष्ण परमात्म्याशी कृष्णमय झालेली ही रुक्मिणी भगवंताला सुदेव नावाच्या ब्राह्मणाकरवी पत्र पाठवलं। पत्राचं काय उत्तर येतं याच्याकरता तळमळ करणारी ही रुक्मिणी, पत्राचा परिणाम असा झाला की पत्राला उत्तर नाही आलं, पण पत्रामध्ये अपेक्षित असलेलं कार्य सिद्धीला गेलं। पत्राला पत्राच्या माध्यमातून उत्तर नाही आलं, तर पत्राला अपेक्षित असलेलं मूर्त रूप त्या पत्राने धारण केलं। तुम्ही लवकर या ही भाषा, मी लवकर येतो असं लिहून पाठवलं नाही, भगवान ताबडतोब हजर झाले। तत्वज्ञानामध्ये नामनामीचा अभेद असतो असं सांगितलं आहे वेदांतामध्ये। म्हणजे काय, नाम आणि तो नामी या दोघांचं एकत्व। कृष्ण म्हटलं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि कृष्ण हे नाव हे एक आहे, वेगळं नाही आहे। नाम आणि नामीचा अभेद आहे। रुक्मिणीने केलेली भावना, रुक्मिणीने केलेली प्रार्थना, रुक्मिणीने केलेली विनंती, रुक्मिणीने केलेली याचना, याचा परिणाम असा झाला ज्या संबंधाने याचना केली ते मूर्त रूपाने रुक्मिणीच्या समोर हजर झालं। तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे पहा, नाम घेता कंठी पुढे उभा जगजेठी। नाम घेता कंठी पुढे उभा जगजेठी। कंठामध्ये कृष्ण हे नाव यावं आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणीच्या समोर विदर्भ देशामध्ये उपस्थित व्हावे, याला नामनामीचा अभेद असं म्हटलं जातं। एकत्वाची भावना। पत्राच्याद्वारे रुक्मिणीने केलेली प्रार्थना, भगवान येतात, रुक्मिणीचं हरण करतात, रुक्मिणीच्या बरोबर विवाह संपन्न होतो। म्हणजेच रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा, विवाह या शब्दाचा अर्थ आहे एकत्रित येणं। विवाह शब्दाचा अर्थ आहे एक होणं। विवाह शब्दाचा अर्थ आहे मिलन होणं। विवाह शब्दाचा अर्थ आहे दोन मनांची एकमेकाच्या ठिकाणी गाठ पडणं, याला विवाह म्हटलं जातं। त्यामुळे हे विवाह संपन्न झाला याचा अर्थ कृष्ण आणि रुक्मिणी आता ही नाव म्हणून जरी राहिलेली असली तरी वस्तुतः आता दोन्ही तत्व मात्र एक झालेलं आहे। इथं आता कृष्ण हेही नाव राहिलं नाही, रुक्मिणी हेही नाव राहिलं नाही, तत्वाच्या दृष्टीने एक जीव झाला, याला खऱ्या अर्थाचा विवाह म्हटलं जातं। वेदांतामध्ये याला जीवशिवाची गाठ पडणं असं म्हटलं जातं, जीवब्रह्म ऐक्य होणं असं म्हटलं जातं। आणि मग जीवब्रह्म ऐक्य होणं, एकत्वाची भावना तयार होणं, विवाह लौकिकाच्या दृष्टीने मी विवाहाचे दोन परिणाम सांगतो। लग्न किती मोठं झालं हा लौकिकाचा विषय आहे, आणि त्या विवाहामध्ये तो संसार किती एकत्वाने चालला हा पारलौकिक किंवा परमार्थाचा विषय आहे, तत्वज्ञानाचा विषय आहे। एकत्व निर्माण होणं हा परिणाम आहे तत्वज्ञानाच्या दृष्टीने। विवाह किती लग्न मोठी होतात नाही असं नाही, लग्न काही अलीकडे तर काही कमी होतात काय, लग्न मोठी होतात। अहो लग्नामध्ये किती धावपळ असते, किती व्यवस्था करावी लागते। त्यांचे एक महाराज विनोदाने म्हणायचे, लग्नाला भरपूर पाहुणे येणं म्हणजे काय, अच्चरदानी मच्छरदानी गुलाब पाणी फुकट 10-5 माणसाची तानाताली, त्याचं नाव लग्न मोठं होणं, असे ते आमचे महाराज म्हणायचे। हां, कितीतरी धावपळ असते। अहो आता मला सांगा, माणूस लग्न झालं की थकतो आणि त्यामुळे सकाळी उठून यायला आळस करतो। आता काल लग्न झालं त्यामुळे थकवा काहींचा गेलाच नाही, आता आणखीन ते जरा आणखीन त्याला काय म्हणतात मांडववारा,
मांडव वारा आणखीन गेलाच नाही, काही लोकांचा गेलाच नाही, बहुतेक उद्यापर्यंत येणार नाही, तो जाणार नाही. आता उद्या संध्याकाळी तोपर्यंत ते म्हणतील विश्रांती घेऊ. बरं, भगवंताचा विवाह, एकत्वाची भावना, जीवशिवाची गाठ पडली, जीव ब्रह्म ऐक्य झालं, हे कधी शक्य आहे? भागवतावर अभ्यास करणारी जी अनेक मंडळी आहेत त्याच्यामध्ये स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराज उत्तरेतले एक फार मोठं विभूतिमत्व होऊन गेलं. हिंदीमध्ये त्यांची भागवत कथा किंवा भागवतावरची किंवा अन्य ग्रंथ पुस्तकं मिळतात, फार गोड, फार भाव चांगले काढलेले आहेत. त्यांनी एक असा भाव काढला आहे, रुक्मिणी आणि कृष्ण परमात्मा हे दोन्ही एक होतात. याचा अर्थ रुक्मिणी आणि कृष्ण एक होणं म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य होणं, जीवशिवाची गाठ पडणं. याचा अर्थ करताना ते असं म्हणतात की जीवशिवाची गाठ पडण्याकरिता जीवानं शिवाला अगोदर प्रार्थना करावी लागते. जीवशिवाची गाठ पडण्याकरता, जीव आणि देवाची गाठ पडण्याकरता जीवानी देवाला अगोदर प्रार्थना करावी लागते. त्याच्याशिवाय एक होत नाही, त्याच्याशिवाय एक होता येत नाही. इथं प्रार्थना आहे. रुक्मिणीचं पत्र म्हणजे काय? ती एक भगवंताला केलेली प्रार्थना आहे. बस एका वाक्यात सांगतो. रुक्मिणीने लिहिलं कृष्ण परमात्म्याला पत्र म्हणजे रुक्मिणीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे केलेली प्रार्थना. प्रार्थना आणि त्या प्रार्थनेचा होणारा परिणाम काय आहे? प्रार्थना या शब्दाचा अर्थ आपण अनेकदा मागे बोललो असेल किंवा नसेल, आठवत नसेल तर साधारण अर्थ सांगून पुढे जातो. प्रार्थना याच्यामध्ये प्र अधिक अर्थना, हा अर्थना शब्द आहे आणि अर्थना शब्दाचा अर्थ होतो याचना, मागणी, विनंती. तर त्या अर्थना ज्या सांगितल्या जातात त्या चार पद्धतीच्या सांगितल्या जातात. अर्थना किंवा ही प्रार्थना करण्याकरता काय भूमिका यावी हेही सांगितलं आणि त्या प्रार्थना किती पद्धतीच्या असू शकतात हेही सांगितलं. प्रार्थना आपल्या ठिकाणी येण्याकरिता भूमिका चार सांगितल्या. त्यातली पहिली भूमिका सांगितली आहे की जो प्रार्थना करणार आहे तो कसा पाहिजे? दीनता विज्ञापना, एक त्याच्याकडे दीनता विज्ञापना पाहिजे. दुसरी गोष्ट सांगितली महात्म्य बोध पाहिजे. तिसरी गोष्ट सांगितली त्याच्या संबंधाने अभिलाष पाहिजे आणि चौथी गोष्ट सांगितली निर्भरता पाहिजे. या चार गोष्टी आल्याशिवाय प्रार्थनेची सिद्धी होत नाही. ऐका, दीनता विज्ञापना एक, महात्म्यबोध दोन, अभिलाषा तीन आणि निर्भरता चार. या चार गोष्टी एकत्रित याव्या लागतात. काय काय झालं बघा. प्रार्थना करणाऱ्याच्या ठिकाणी स्वतःच्या ठिकाणी अगोदर दीनत्वाची भावना आली पाहिजे, त्याच्याशिवाय त्याच्याकडून प्रार्थना होत नाही. नाही लक्षात आलं? आणखीन सोपं सांगतो. दीनत्व या शब्दाचा अर्थ आहे माझ्या ठिकाणची असलेली उणीवता मला कळाली पाहिजे, त्याच्याशिवाय प्रार्थना मुखातून बाहेर येत नाही. बरं, आणखीन साधा सांगतो. शिवाच्या समोर करत असताना मी जीव आहे, तो सर्वज्ञ आहे, मी अल्पज्ञ आहे, तो ज्ञानमय आहे, मी अज्ञानी आहे, तो सुखरूप आहे, मी दुःखरूप आहे. या सगळ्या गोष्टीचं ज्ञान झाल्याशिवाय दीनता विज्ञापना येत नाही. साधी गोष्ट आहे. आपण नमस्कार जेव्हा भगवंताला करतो तेव्हा मी जीव आहे, तू शिव आहे आणि मला तुझ्याशी एकरूप करून घे याच्याकरताच हात जोडतो ना. म्हणजे माझ्या ठिकाणी असलेली जीवत्वाची भावना माझ्या लक्षात येणं, माझ्या ठिकाणी असलेली उणीवता माझ्या लक्षात येणं, माझ्या ठिकाणी असलेली अपूर्णता माझ्या लक्षात येणं, हे दीनता विज्ञापनाचं मुख्य विचार आहे किंवा प्रार्थनेचा मुख्य विचार आहे. प्रार्थना करताना हात कोणापुढे जोडले जातात? हात जोडत असताना नाही हात जोडले तर काय भावना? आपल्या ठिकाणी किती हात जोडले जातात. अनेकदा आपण हात जोडतो, नमस्कार करतो. मित्र अनेकदा जाहीर बोलतो की बार्शीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे घरातला एकही माणूस असा नाही की जो भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय कार्याला जात नाही. कोणी असेल, कोणत्या ना पद्धतीने असेल, जवळजवळ इथं येऊन प्रत्यक्ष दर्शन घेणारे काही कित्येक आहे. कोणी सकाळी घेत असेल, दुपारी घेत असेल, संध्याकाळी घेत असेल. त्यांना ते दर्शन घेतल्याशिवाय समाधान लाभणार नाही, बेचैन होऊन जातात. कित्येक माणसं असे आहेत त्यांना समाधान लाभत नाही. बरं, समजा वेळ आपल्याकडे फार कमी आहे, रस्त्याने जाताना कमीत कमी पूर्वद्वाराला तरी उभा राहतील, नाही तर पश्चिमद्वाराला तरी उभा राहतील. समजा इकडून जाणारी, वरून जी इकडून उपळी रोड, अलिपूर रोडकडून जाणारी मंडळी आहेत ती पश्चिमद्वाराला उभा राहतील, तिथून का होईना, पाठीमागून का होईना पण नमस्कार करतील. इकडून येणारे तिथं उभा राहतील आणि तिथून का होईना पण बाहेरून नमस्कार करतील, कोणीतरी करतील. समजा तेवढा वेळ नसले जमत, गाडीवर असले तर गाडीवर उभा राहून कुणीकडे का धडके ना पुढे जाऊन पण ते मान अशी डोलल्याशिवाय त्यांना पुढे समाधान वाटणार नाही, जाणार नाही. ते ही जी भावना आहे
हे काय आहे नेमकं, हे केलं जातं आमच्याकडून, काय केलं जातं, नमन केलं जातं, नमस्कार केला जातो, म्हणजे ही कोणती भावना आहे, ही प्रार्थना. प्रार्थनेची मी एक वाक्य सांगू आपल्याला, तुम्ही प्रार्थना किती काळ करताय, प्रार्थना किती मोठी करताय, याच्यावर प्रार्थनेचं वैभव महत्त्वाचं नसतं. प्रार्थना तुम्ही किती मनातून करताय याच्यावर वैभव असतं. प्रार्थना तुम्ही किती तास करताय, हे म्हणजे याचा अर्थ खूप वेळ करू नये या मताचा मी नाही. ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी केलंच पाहिजे, ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी खूप वेळ केलीच पाहिजे. जेवढा वेळ प्रार्थना आमच्याकडून जास्त होईल तेवढी आमच्या मनाची शुद्धी होईल. प्रार्थना म्हणजे एक प्रकारची साधना असते, प्रार्थना म्हणजे एक प्रकारची साधना आहे ती. त्यामुळे प्रार्थनेमध्ये पहिला भाव निर्माण व्हावा दीनता विज्ञापनाचा एक, प्रार्थनेमध्ये दुसरा भाव निर्माण व्हावा महात्म्यबोध. म्हणजे काय, त्याच्याकडे प्रार्थना करायला लागलो आहे त्याच्याबद्दलचं महत्त्व आम्हाला कळावं. दोन गोष्टी कळाल्या का नीट बघा, प्रार्थना करणारा आणि ज्यांच्याकडे प्रार्थना केलेली आहे ते, या दोन गोष्टीचा विचार केला तर प्रार्थना करणाऱ्याच्या ठिकाणी दीनता विज्ञापना निर्माण होणं म्हणजे स्वतःच्या संबंधाने एक भाव निर्माण झाला पाहिजे, आणि ज्याच्याकडे प्रार्थना केली त्याच्या संबंधाने एक भाव निर्माण झाला पाहिजे. प्रार्थनेमध्ये हे दोन्ही भाव लागतात. म्हणजे मी प्रार्थना करत असेल तर माझ्या संबंधाने दीनत्वाचा भाव निर्माण झाला पाहिजे, आणि मी भगवंताकडे प्रार्थना करत असेल तर भगवंताच्या संबंधाने महात्म्याचा भाव निर्माण झाला पाहिजे. ते महात्म्य आहेत म्हणजे त्यांचं मोठेपण लक्षात आलं. थोडक्यात बोलू का, माझं छोटेपण आणि त्यांचं मोठेपण हे लक्षात आल्याशिवाय प्रार्थनेची सिद्धी होत नाही. आता कळालं का बघा, माझं छोटेपण आणि त्यांचं मोठेपण, मग ते पुढं असलेलं तत्त्व, देव असेल, गुरु असेल, संत असतील, आई असतील, वडील असतील, भाऊ असेल, बहीण असेल, किंवा समाजातला एखादा ज्येष्ठ व्यक्ती असेल, काही असेल, पण तो मोठा आहे हे माझ्या मनामध्ये जोपर्यंत स्वीकारलं जात नाही, बरं त्याच्यातही ते वयाने मोठा आहे का विचाराने मोठा आहे हेही महत्त्वाचं आहे. तो मोठा या शब्दाला वयाचं बंधन लागत नाही, हे माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सांगून आलो आहे मी. हे सगळं वयाचं प्रौढत्व कसं असावं आणि विचाराचं प्रौढत्व कसं असावं बोलून आलो आहे, त्याच्यात वेळ घेत नाही. पण हा मोठा आहे, हे महात्म्य आहे, त्याचं मोठेपणाचं महात्म्य आम्हाला कळाल्याशिवाय त्याच्याविषयी प्रार्थना करण्याकरता हात जोडले जाऊ शकत नाहीत. आपण आता सकाळी चरित्राष्टक आपण म्हणतो, प्रार्थनाच आहे ती एक, ही घेतली जाते म्हणून काय आहे नेमकं, ती आपल्याकडून व्हावी म्हणून ती एक प्रार्थना करून घेतली जाते. आपल्याकडून अन्य वेळेला काही होत नसेल तर कमीत कमी आपण काय आहे फरक सांगतो तुम्हाला. आपल्याकडे असं सांगितलं जातं, आपण घरात किती वेळ बसून प्रार्थना करतोय, देवाच्या दारात बसून किती वेळ प्रार्थना करतोय, चिंतनामध्ये एखाद्या वेळेस किती वेळ प्रार्थना करतोय, ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने प्रार्थना आपल्या जीवनावर परिणाम करणारे असतात. त्यामुळे इथं जे 2-5 मिनिटामध्ये पहिल्यांदा चरित्राष्टकाचं चिंतन करून घेतलं जातं ते काही नाही, दुसरं काही नाही, ते एक संतांचं केलेलं वर्णन आहे. याचा अर्थ संतांकडे केलेली ती एक प्रार्थना आहे, बस प्रार्थना आहे, ती आपल्याकडून म्हटली जावी, आपल्या मनामध्ये त्या पद्धतीचा भाव निर्माण व्हावा, ती करून घेतलेली एक प्रार्थना आहे. मी जर वाचत असेल, मी जर पठण करत असेल तर ती माझ्या ठिकाणी दीनत्वाची भावना येणं हे प्रार्थनेचं पहिलं अंग आहे, आणि ज्यांच्याकडे मी प्रार्थना करतोय त्यांच्या ठिकाणचं महात्म्य मला लक्षात येणं हे प्रार्थनेचं दुसरं अंग आहे. मी माझ्या वडिलांना नमस्कार करतो, का वडिलांना नमस्कार करायचा, मी मुलगा आहे ही माझ्या ठिकाणी पहिली भावना यावी, आणि मी ज्यांना नमस्कार करतोय ते माझे वडील आहेत ही दुसरी भावना माझ्या ठिकाणी यावी. ऐकू येते का सगळ्याला? हां, लक्षात आलं? म्हणजे या दोन गोष्टी, मी मुलगा आहे ही माझ्या ठिकाणी असलेली दीनत्वाची भावना, हे वडील आहेत हे त्यांच्याबद्दलचं असलेलं महात्म्य, या दोन गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा प्रार्थना सिद्ध होत असते. गुरूंना जेव्हा नमस्कार केला जातो, सद्गुरूंना जेव्हा नमस्कार केला जातो, काय असतंय तेव्हा मी शिष्य ही माझ्या ठिकाणी आलेली दीनत्वाची भावना, आणि हे सर्वज्ञ असलेले माझे सद्गुरू की जे मला याच्यातून तारून घेऊन जाणार आहेत हे त्यांच्याबद्दल असलेलं महात्म्य, या दोन गोष्टीच्या विचाराने प्रार्थनेची सिद्धी होत असते. आपल्या आईवडिलांविषयी असलेली भावना, भगवंताविषयी असलेली भावना, ही दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून प्रार्थनेकरता दोन अंग महत्त्वाची सांगितली. पहिलं सांगितलं दीनता विज्ञापना, दुसरं सांगितलं महात्म्यबोध. ऐका, बरोबर आहे? आता तिसरं सांगतो. तिसरी गोष्ट सांगितली अभिलाषा. ही प्रार्थना जेव्हा केली जाते, कारण त्यातला शब्द काय आहे, अर्थना, प्र अधिक अर्थना, आणि अर्थना शब्दाचा अर्थ आहे याचना, आणि याचना शब्दाचा अर्थ आहे अभिलाषा. आपल्या अंतःकरणामध्ये प्रार्थना करताना कोणती ना कोणती तरी अभिलाषा असेल तर ती प्रार्थना सिद्ध होते. आता ही जी अभिलाषा आहे
ती केवळ प्रापंचिकच विषयाची असते अशातला भाग नाही. कारण प्रार्थना ही सगुणाच्या अंगाने केली जाते. त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही सगुणाच्या अंगाने प्रार्थना करणार आहोत तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये कोणती ना कोणती इच्छा असणारच आहे, कोणती तरी इच्छा असणारच आहे. मी जेव्हा सद्गुरूंना नमस्कार करतो तेव्हा माझ्या मनामध्ये काहीतरी त्यांच्या संबंधाने इच्छा आहेच ना बाबा, कोणती असेल. तेव्हा मी नमस्कार करताना माझ्या मनातली एक सुप्त इच्छा तिथं प्रगट होते आणि मग त्याच्या पर्यवसन प्रार्थनेमध्ये होतं. बरोबर आहे. बरं, मी माझ्या वडिलांना जेव्हा नमस्कार करतो, प्रार्थना करतो, तेव्हा त्याच्यामध्ये प्रार्थना या शब्दाचाच अर्थ इच्छेने करणं, अर्थने सहित आहे ना. त्यामुळे काहीतरी इच्छा त्याच्यामध्ये प्रगट होणार आहे. म्हणजे किती गोष्टी झाल्या? 3. एक, स्वतःच्या ठिकाणी काय असावी? दिनत्वाची भावना. दुसरी, ज्यांच्याकडे प्रार्थना करणार आहोत त्यांच्याविषयीचं महात्म्य, बोध. तिसरं, या प्रार्थनेमध्ये अंतःकरणामध्ये निर्माण होणारी अभिलाषा नाम इच्छा. ही तिसरी गोष्ट. आणि आता चौथी गोष्ट शास्त्राने अशी सांगितली, प्रार्थनेचं चौथं अंग कोणतं आहे? निर्भरता. म्हणजे त्याच्यामध्ये आपली ही प्रार्थना करावी आणि आपण थोडं शांत त्यांच्याजवळ बसावं, काहीही बोलू नये. आपल्या मनातलं असलेला तो प्रार्थनेचा भाव सद्गुरू किंवा भगवान ओळखतात आणि आपल्याला ती वस्तू प्रदान करण्याचं सामर्थ्य दाखवतात. हा त्याच्यातला झालेला निर्भरतेचा चौथा भाव, हे चौथं अंग. या 4 गोष्टी प्रार्थनेमध्ये असाव्या, त्यांनी ही प्रार्थना परिपूर्ण होत असते. रुक्मिणीने पाठवलेलं पत्र म्हणजे एक रुक्मिणीने केलेली कृष्ण परमात्म्याकडे प्रार्थना आहे. प्रार्थनेची स्वरूपं भिन्न भिन्न असू शकतील. प्रत्यक्ष जाऊन हात जोडून केलेली प्रार्थना, पत्राद्वारे केलेली प्रार्थना, कित्येक पद्धतीची उदाहरणं या संबंधाने आपल्याला पाहता येतात. त्यामुळे रुक्मिणीने भगवंताकडे ही प्रार्थना केली. प्रार्थनेचा परिणाम काय होतो? तर साक्षात परमात्मा भेटायला येणं हा त्या प्रार्थनेचा परिणाम आहे. प्रार्थनेचा परिणाम आहे प्रत्येकाला. प्रल्हादाने भगवंताला प्रार्थनाच केली असं वर्णन आहे ना. काय आहे? तुम्ही हे वाचलंय भागवत, नरसिंह अवताराची कथा ऐकली आहे. भगवान नरसिंह प्रगट होतात. काय झालं काय त्यावेळेस? बाकी सगळं सोडा, ते हिरण्यकशिपूचं काय पाप वाढलं ना, अमुक झालं न तमुक झालं, ते सगळं जाऊ द्या. पण ह्या सगळ्या गोष्टीला मुख्य कारण जर काय असेल तर प्रल्हादाने केलेली प्रार्थना. प्रल्हादाने केलेली प्रार्थना भगवंताला नरसिंह रूपाच्या अवताराला कारण ठरली. उदाहरणं कित्येक पद्धतीची आपण पाहता येण्यासारखी आहेत. हात जोडून केलेली प्रार्थना कित्येक वेळेस धाव घेऊन आलेली आपल्याला दिसून येते. कित्येक वेळेस त्या तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये देहून तुकाराम महाराज ते मिरच्या विकण्याकरिता म्हणून बाजार, आता ते बाहेर गावोगाव जाऊन बाजार करायचे, बाजार गावोगाव जाऊन करायचे. आपला आता अलीकडे हे मंडईचा प्रकार निघाला. म्हणजे एकाच ठिकाणी मार्केटमध्ये सगळं मिळतं. बसा कुठंतरी आजी, बसा कुठंतरी बसून घ्या पडदिशी. आलाय तुम्ही, लक्षात आलं आमच्या, बसा. कुठंतरी ते एकाच ठिकाणी असायचं आणि तिथंच सगळा तो बाजार असायचा. आता करतो आपण, पूर्वी असं गावोगाव फिरून बाजार करावा लागायचा. सगळं घेऊन जायचं, त्या त्या ठिकाणी जायचं. तुकाराम महाराजांना आता व्यवसाय करणं भाग आहे, ते मिरच्या घेऊन जायचे म्हणे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा व्यवसाय करण्याची पद्धतच फार वेगळी, फारच वेगळी. म्हणजे एखाद्याने जर विचारलं तुकाराम महाराजांनी येऊन, महाराज हे मिरच्या कशा दिल्या? तुम्हाला जशा वाटतात तसा घ्या. हे बघा, हे धंदा करण्याची पद्धत. घ्या, तुम्हाला जसं वाटतंय तसं घ्या, काय वाटतं तसं घ्या. हां, आता जसं वाटतंय तसं घ्या म्हणल्यानंतर काय कमी घेतील का? हां, आपण आता समजा, कारण गिऱ्हाईक असं गमतीचं असतं. आपण आता तो जो हे असतो दुकानदार असतो नाही, ते मंडईमध्ये गेल्यानंतर बघा तुम्ही, फार गमती असतात. म्हणजे एकच भाजी घ्यायची असते पण 10 भाज्यावाल्याकडे जायची बाई, उगाच त्याला हात लावायचा 3-3दा. ती भाजी घ्यायची, बघायची, असं करायचं, ठेवायचं, निघायचं. का कोणा इतका वेळ मिळतो कसा लोकांना कोणास ठाऊक, सगळं अगदी. ती बरं, ती पद्धत आहे भाज्या घेण्याची सुद्धा, काही पद्धत आहे. ते ज्याच्या त्याला जमतं ते बरोबर, ते बाकीच्याला जमलं. मला एकदा भाजी आणायला सांगितलं आईने. हां, मला काहीच कळलं नाही. मी गेलो एका मावशीला मी म्हटलं, हे बघा मला याच्यातलं काहीच कळत नाही. मी तिला स्पष्ट सांगितलं, मला याच्यातलं काही कळत नाही, तुम्हाला जे योग्य वाटतं ती भाजी द्या, तुम्हाला जेवढे योग्य वाटतात तेवढेच पैसे त्याचे घ्या. काय केलं असेल तिनं? तिच्या लक्षात आलं ह्याला काहीच कळत नाही. अहो, कळणाऱ्याला भाजीवाले जर फसवत असतील तर न कळणाऱ्याला काय करत असतील? ते तुकाराम महाराज विकायला निघाले मिरच्या. काय, मला प्रार्थना फक्त सांगायचा, त्याचा परिणाम काय झाला सांगतो. काय झालं म्हणे, देहून तुकाराम महाराज पलीकडे त्या लोणावळा भागाकडे निघाले.
आता त्यावेळेस ही लोणावळा वगैरे शब्द आत्ता आले सगळे, त्या भागाकडे निघाली. आणि निघाल्यानंतर एके ठिकाणी बाजार झाला, मुक्काम पडला महाराजांचा. आणि मग रात्री तिथं काही सोय नाही, म्हणून महाराजांनी विचार केला की तिथून जवळच्या गावाला कुठल्या तरी जाऊया, कुठंतरी पुढं जाऊया. आणि म्हणून महाराज तिथून निघाले. आणि निघाल्यानंतर काय झालं, आता ती मिरचीची एवढी मोठी गठुडी त्या घोड्यावर टाकलेली होती, बैलावर टाकलेली होती. त्या काळामध्ये जे काही साधन त्यांच्याकडे असेल ते त्याच्यावर टाकून ते सगळे निघालेले होते. आणि मध्यरात्रीच्या वेळेला ती भली मोठीच्या मोठी सगळी जी असणारी मिरच्याची गठुडी एकदम त्या सगळीच्या सगळी गठुडी ती मध्यरात्री एका जंगलातून जात असताना ती सगळीच्या सगळी गठुडी खाली पडली. आणि महाराज एकटेच, महाराजांना काहीच करता येईना, उचलायला येईना, काही करता येईना, काही करता येईना. महाराजांनी विचार केला आता काय करावं, म्हणून महाराज ते हात लावायला लागले, परंतु काही लक्षात येईना. आणि मग महाराजांनी विचार केला काय करावं, कोणाला कुणीतरी आहे का हाक मारली, मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. ओरडत असताना महाराजांनी तिथं ओरडत असताना ते ओरडण्याच्या प्रकारामध्ये वेगवेगळे बोंबलणं एक असतंय बघा, बरोबर आहे का नाही? बोंबलणं आपल्याला माहीत आहे, तुम्ही सगळे एकाच अर्थाने घेऊ नका, शिमग्याच्याच अर्थाने घेऊ नका. त्यांनी महाराजांनी असं मोठमोठ्याने असं हाक मारली मोठ्याने, म्हणजे ओरडणे म्हटलं किंवा बोंबलले असं म्हटलं. पूर्वी शब्द खरं तर ओरडण्याला सुद्धा बोंबलणं शब्द होता, बरोबर आहे? एखादा मुलगा जरी सहज जरी ओरडायला लागला तर आई काय म्हणतच, तुम्हाला सगळ्याला पाहतच आहे. मी सकाळीच ऐकून आलो आहे पप्पूच्या घरात, त्याची 2 लेकरं, आई त्याची त्या लेकरांना म्हणजे काय बोंबलायला लागलात. मी म्हणलं माझ्यापर्यंत असं म्हणून येते ना, काय जाऊन तिथं असं म्हणून येते ना, काय बोंबलणं हा शब्द कसाही लावला जातो, नाही असं नाही. तेव्हा तुकाराम महाराजांनी ओरडले आणि कोण आहे का, मला कोणतरी मदत करेल का, देवा कोणाला तरी पाठव, असं म्हणून ओरडले, बोंबलले. आणि परिणाम असा झाला, पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष मध्यरात्री तिथं उपस्थित झाले, त्यांच्या मिरच्याला हात लावला, ते सगळं त्या बैलावर त्याच्यावर सगळं ते ठेवलं. तुकाराम महाराजांना व्यवस्थित पद्धतीने रवाना केलं. तुकाराम महाराजांनी देवाकडे पाहिलं आणि देवाला सांगितलं, देवा अरे वा माझ्याकरता धावून आलास, म्हटले थांब इथं, तू थकलाय जरा थांब. म्हटल्यानंतर देव तिथं थांबले. त्यामुळे तुम्ही जर इथून खोपोलीच्या पुढे गेला तर तिथे एक विठोबाचं मंदिर आहे आणि त्याचं नावच आहे बोंबल्या विठोबा, त्याचं नावच आहे. मी तिथं कीर्तनं प्रत्येक वर्षी करतो. तुकाराम बीजेच्या पिरियडमध्ये माझं एक कीर्तन आता जवळजवळ 10 वर्ष झालं करतो. तुम्ही कधी जर खोपोलीकडे गेला आवर्जून त्या गाव, म्हणजे नाव आत्ता दिलं त्याला धाकटी पंढरी, त्याला धाकटी पंढरी दिलं नाव, त्याला म्हणतात धाकटी पंढरी, पण त्या विठोबाचं नाव मात्र आहे बोंबल्या विठोबा, त्याला म्हणताना. आणि इतका सुंदर आहे जगदाळे सर, खरंच कधीतरी जाऊन बघण्यासारखं आहे. तुम्ही जर कधी मुंबईकडे गेला तर आवर्जून त्या विठ्ठलाचं दर्शन घ्या, फारच सुंदर. म्हणजे त्याची कथा अशी सांगितली, धाकटी पंढरी का, देव तिथंच आहे. देव जिथं असतो त्याला काय म्हणायचं, पंढरी. त्यामुळे देव तिथं आहे म्हणून त्याला पंढरी म्हटलं, धाकटी पंढरी नाव टाकलं. पण हा देव इथं आला कसा म्हटलं, ते बोंबलल्यामुळं आला, म्हणून बोंबल्या विठोबा. तुकाराम महाराज बोंबलले आणि म्हणून तो आला, असे आहे. मला काय सांगायचं आहे, तुकाराम महाराजांचं ओरडणं, तुकाराम महाराजांचं बोंबलणं हे प्रार्थनेत जमा झालं, भगवान परमात्मा तिथं प्रगट होतो. प्रार्थनेचा हा परिणाम आहे. रुक्मिणीने पत्रावाटे प्रार्थना केली, भगवान तिच्याकरता कौंडण्यपुरापर्यंत पोहोच झाले. मला सांगायचं आहे, प्रार्थना केल्याशिवाय भगवान येत नाहीत. हे स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराजांनी सांगितलेलं. विवाह संपन्न झाला आणि संपन्न झाल्यानंतर आता निघायचं, माघारी निघायचं. ते माधवपुरीमध्ये विवाह झाला, काल आपण रात्री ऐकलं, काल लग्न लागलं आहे बरं का भाऊ. म्हणजे तुम्ही नव्हता म्हणून सांगितलं, तुमचा काय आहेर पोच झाला नाही, सगळ्याचा पोच झाला आहे. तर विवाह संपन्न झाला, माधवपुरीमध्ये विवाह संपन्न झाला. आणि झाल्यानंतर दोघी जणी माता पितरी हाती धरून या नोवरी यादवांचे मांडीवरी यथानुक्रमी वैसविली. काय झालं, आता मुलीला पाठवायचा प्रसंग आहे. त्या माता पितरांनी म्हणजे भीमकानी आणि शुद्धमतीने आपल्या मुलीला हातामध्ये घेऊन यादवांच्या हातामध्ये दिलं, ज्याला आपण कन्यादान म्हटलं जातं. ते कन्यादान दोघांनी मिळून केलं. दोघी जणी माता पितरी हाती धरून या नोवरी यादवांची मांडीवरी यथानुक्रमी वैसविली. गहीवर न धरेवे भीमकाशी. आता मुलगी निघाली, सासरला निघाली. त्यावेळेची परिस्थिती सांगताना भीमकाची परिस्थिती सांगतात, गहीवर न धरवे भीमकाशी प्रेम लोटले तयासी मिठी घालोनी कृष्ण चरणाशी उक्सा बुक्सी स्पुंदत. भीमक रडायला लागला. त्याचं रडणं, गहीवर न धरवे भीमकाशी प्रेम लोटले तयासी. हे बोलताना इथला जो प्रेम शब्द आहे का नाही, हा प्रेम शब्द दोन्हीकडे लावायचा. भीमक जेव्हा पिता असतो
तेव्हा त्याच्या अंतःकरणात मुलीबद्दल असलेलं प्रेम लोटले तयासी, आणि भीमक हा कृष्ण परमात्म्याकडे पाहतो तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये असलेलं, भक्ताच्या अंतःकरणात असलेलं भगवंताविषयीचं प्रेम लोटले तयासी. दोन्हीकडनं विचार करा. लौकिकाच्या दृष्टीने विचार केला तर मुलीचं लग्न होऊन मुलगी सासरला नांदायला निघाली म्हणून भीमकाचं रडणं आहे, आणि अलौकिकाच्या दृष्टीने विचार केला तर जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझ्या समोर आहे, त्याचं मला दर्शन घडत आहे, त्याच्या हातामध्ये हात देऊन माझं असलेलं जे काही ते देवाच्या चरणावर मी समर्पण करतोय, याचा होत असलेल्या आनंदाने डोळ्यात आलेले अश्रू, हा दुसरा अर्थ घ्या डोळ्यासमोर. प्रेम लोटले तयाशी, गहीवर आले अश्रूशी, डोळ्यातून अश्रू आले. हे अश्रू दोन पद्धतीचे. एक मुलगी माझी नांदायला जाते, आता तिचा आणि माझा वियोग होतोय, हे लौकिकाच्या दृष्टीने आलेले अश्रू आहेत. रडणं हे दोन पद्धतीचं आहे, एक दुःखाचं आहे आणि एक सुखाचं आहे. आणि रडणं दोन्ही वेळेस घडतं. दुःखातही माणूस रडतो आणि सुखातही माणूस रडतो, बघा तुम्ही. पण दुःखाचे अश्रू वेगळे आणि सुखाचे अश्रू वेगळे. सुखाच्या अश्रूला आपल्याकडे आनंद अश्रू म्हणतात. आनंद अश्रू येतात ना. एखाद्या मुलाला 10वी मध्ये 100% मार्क पडले, काय होतात त्याच्या आई वडिलाला? काय येतात डोळ्यात? अश्रू येतात ना. काय येतात ते? कोणते अश्रू आहेत? आनंद अश्रू आहेत. आणि एखादा मुलगा, आता ओळखलं तुम्ही काय आहे ते, नापासच झाला, त्याच्या आई वडिलांनाही डोळ्यात पाणी येतात ना. नाही असं नाही. ते कोणते अश्रू आहेत? दुःखाचे अश्रू आहेत. अश्रू दोन्ही आहेत डोळ्यात. एक आनंदाचे अश्रू आहेत, एक दुःखाचे अश्रू आहेत. इथं भीमकाच्या अंतःकरणामध्ये दोन्ही अश्रू आहेत. एक मुलगी नांदायला जाते, हे लौकिकाच्या दृष्टीने आलेलं दुःखाचं अश्रू आहे, आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन होत आहे, आणि माझी मुलगी मी त्याला देतोय. मुलगी या शब्दाचा अर्थ आहे माझं सर्वस्व मी त्याला अर्पण करतोय, आणि अर्पण केल्यानंतर येणारा जो आनंद आहे, त्या आनंदाच्या माध्यमातून आलेले अश्रू हे सुखाचे अश्रू आहेत. दोन्हीकडून डोळ्यात पाणी यायला लागलं. ही झाली भीमकाची स्थिती. शुद्धमतीने काय केलं? लाज सांडोनी शुद्धमती, पाया लागली स्त्रीपती. किती वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलं आहे. रुक्मिणी स्वयंवर आवर्जून वाचा. त्यातल्या त्यात एकनाथ महाराजांची वाङ्मये खूप वाचण्यासारखी आहेत. किती सहजगत्याने नाथ महाराज बोलतात. लाज सांडोनी शुद्धमती, पाया लागली स्त्रीपती, भीमकी देवनिया हाती वैकुंठपती जोडला. काय केलं म्हणे शुद्धमतीने? पाया लाज सांडोनी ही शुद्धमती, ही सासू आता, पण काय करते आहे? श्रीपती त्याच्या पाया पडते, जावयाच्या पाया पडते. लाज सांडोनी काय असेल ते लौकिकाचा भाग सगळा तिनं बाजूला टाकला. तिनं भीमकीला, रुक्मिणीला कृष्णाच्या हातामध्ये देणं हा लौकिकाचा भाग आहे, आणि कृष्णाच्या चरणावर नतमस्तक होणं हा परमार्थाचा भाग आहे. लक्षात घ्या. आणि परमार्थामध्ये जेव्हा नतमस्तक व्हायचं असतं तेव्हा आपल्या ठिकाणची लाज अगोदर आपल्याला सांडता आली पाहिजे. नतमस्तक होण्याकरिता लाज सांडता आली पाहिजे. लाज आपल्याजवळची काढल्याशिवाय, आपली लाज बाजूला काढल्याशिवाय आपल्याला नतमस्तक होता येत नाही. लाज धरून जर आपण करायला लागलो तर ती आपली नतमस्तकता, आपला दंडवत होत नाही. जोगा परमानंदांची कथा प्रसिद्ध आहे ना, काही आपण माहीतच आहे. म्हणजे ते सोहळं नेसल्यानंतर त्या सोहळं घाण होईल म्हणून लज्जेने रोज साष्टांग दंडवत विष्णू सहस्रनामाच्या पाठाने करणारे जोगा परमानंद, पण त्या सोहळ्याची लाज धरल्यानंतर त्यांच्याकडून पाहिजे त्या पद्धतीचा पाठ झाला नाही. मग त्यांनी शरीराला काय त्रास दिला, अमुक झालं तमुक झालं ते सोडा, पण मुद्दा कुठे आहे माझा ते लक्षात घ्या. माझा मुद्दा इथं आहे. आपल्याला दंडवत घालायचं असेल, समर्पण व्हायचं असेल तर लाज सोडता आली पाहिजे. समर्पण व्हायचं असेल तर लाज सोडता आली पाहिजे. इथं शुद्धमती सासू आहे, पण तिनं दोन गोष्टी केल्या. काय गोष्टी केल्या? पहिली गोष्ट म्हणजे भीमकी देवनी हाती ही झाली लौकिकाची गोष्ट, आणि पाया लागली श्रीपती ही झाली परमार्थाची गोष्ट. पाया पडली, वैकुंठपती जोडला. हो, गंमत तुम्हाला सांगतो. रुक्मिणी स्वयंवरातला हा लग्नातला आता दुसरा भाग. इथून आता द्वारकेमध्येच पोहोचणार आहे. काय झालं? मुलगी जेव्हा नांदायला निघते तेव्हा आई आणि वडील तर रडतातच रडतात, पण नांदायला जाणारी जी काही सासरला जाणारी मुलगी आहे ती सुद्धा काय करत असते? तो प्रसंग अतिशय हृदयद्रावक असतो. मुलगी जेव्हा जात असते तेव्हा तिच्या अंतःकरणातल्या भावना, तिचं रडणं प्रचंड आधी हृदयद्रावक असतं. पण इथं उलटं झालं. इथं हे दोघं रडत आहेत, पण रुक्मिणीच्या डोळ्यामध्ये मात्र अश्रूचा थेंब नाही. काय वैशिष्ट्य आहे? डोळ्यात अश्रूचा थेंब नाही. बरं, त्या रडण्यावर परिमाण लावलं जातं. बाकीच्या बायका, काय पोरगी रडली हो जाताना, आहे का नाही चर्चा बघा. नाही ती भावाच्या गळ्यात पडून फारच प्रेम होतं त्या दोघाचं.
म्हणजे त्याच्यावर परिमाण लावलं जातं. त्या दोघांनी कधी एकमेकाला सोडलं नाही. किंवा एखादी मुलगी आईच्या गळ्यात पडून जास्त रडत असते, काय झालं, बाकी काय वडील इकडं तिकडे जात होते हो, पण आईला तिनं कधी सोडलं नव्हतं, आईला सोडून कधी गेली नव्हती. शाळेला सुद्धा जायचं म्हटलं तर आईला विचारल्याशिवाय ती कधी बाहेर पडलेली नव्हती. म्हणजे तिचं जे असणारं रडणं आईच्या संबंधाने जे असतं असेल तर बाकीच्या बायका पाहणाऱ्या काय म्हणतात, आईवर फार प्रेम होतं बरं. वडिलाच्या संबंधाने असेल तर काय म्हणतात, वडिलावर फार प्रेम होतं हो, कधीही वडील आल्याशिवाय तिनं जेवण केलं नाही. किती विचार आहे आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये. भावाच्या संबंधाने तिचं रडणं असेल तर दोघा बहीण भावामध्ये फार प्रेम, बहिणीच्या संबंधाने अधिक रडणं असेल तर दोन बहिणीमध्ये खूप प्रेम हो, एक जिव्हाळा त्या दोघीमध्ये होता. इथं अशी गंमत झाली, तो असणारा भीमक रडतोय, शुद्धमती रडते आहे, पण रुक्मिणी रडायलाच तयार नाही, डोळ्यामध्ये पाणी आलं नाही. कसलं ते बरं, नाही पाणी आल्यावर सुद्धा चर्चा करतात हो, चर्चाचा विषयच नाही. अहो काय बघा ना, थोडं सुद्धा रडली नाही हो, आहे का नाही, काय थोडं पाणी आलं नाही, आम्हाला रडू आलं आणि तिला नाही आलं. बरं हे त्या लग्नातच अशा पद्धतीची चर्चा अशी असते अशातला भाग नाही. मेल्यावर सुद्धा ही चर्चा करतात हो त्याच्या परिमाणाची. अहो तो बघा ना, उभारला होता, थोडा डोळ्यात पाणी आलं नाही, नाही हो त्यानं आयुष्यभर असंच केलं, आहे का नाही. किती एका विषयावर आपल्याकडे चर्चा होते. इथं पाणी आलं नाही हिच्या डोळ्यात, का आलं नाही, त्याचं तात्विक कारण मात्र खूप चांगलं सांगितलं आहे. त्याचं तात्विक कारण रुक्मिणी स्वयंवरामध्ये असं सांगितलं आहे, कृष्णी लागली या प्रीती. रुक्मिणी शांत आहे, स्थिर आहे. याचं कारण, ज्या मनाने रडायचं असतं किंवा ज्या मनाने आनंद व्यक्त करायचा असतो, आता ते मन म्हणून राहिलं नाही. कृष्णी लागली या प्रीती, माय मोहाची खंती, सर्वता न करी चित्ती, निज वृत्ती हरिचरणी. आता इथं कोणती मायमोहाची खंती, सर्वता न करी चित्ती. कोणती खंती काय आहे, चित्ताला खंत असेल तर रडणं येत असतं. आता इथं खंतीच राहिली नाही तर चित्ताच्या संबंधाने रडायचा विषयच येत नाही. का खंती राहिली नाही, खंती ज्या वृत्तीने स्वीकारायची असते ती वृत्तीच म्हणून राहिली नाही. वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिसे तेथे, त्यामुळे रडण्याचा विषयच येत नाही. का, कारण जर कृष्ण आणि ही रुक्मिणीची वृत्ती एक झालेली असेल, आता मला सांगा, वृत्ती हेच कृष्ण झालेलं असेल, आता सर्वत्र कृष्णमय होत असेल तर रडायचं कोणाकडे बघून, आता त्या वृत्तीने रडायचं कोणाकडे बघून, रडायचा विषयच राहिला नाही तिचा. का, जीवशिवाचे ऐक्य झालेली आहे, एकत्वाचं झालेलं आहे. ब्रह्म, तुम्ही त्या ताकदीने ऐका म्हणजे माझं बोलणं लक्षात येईल. जीव ब्रह्म ऐक्य झाल्यानंतर रडणंही नसतं, हसणंही नसतं, लक्षात घ्या, नसतं. आणि त्याच्या रडण्यालाही अर्थ नसतो आणि हसण्यालाही अर्थ नसतो. कधी जीव आणि ब्रह्म ऐक्य येतं, ज्याला वेदांतामध्ये जीवनमुक्त अवस्था म्हटलं जातं, ज्याला ब्रह्ममय स्थिती असं म्हटलं जातं. त्यामुळे त्याने काहीही केलं तर त्याला ते लौकिकामध्ये धरलं जात नाही. त्याचं रडणंही लौकिकाकडे धरलं जात नाही, न रडणंही लौकिकाकडे धरलं जात नाही. पुण्य आणि पापाचा आपला विषय कधीतरी येऊन गेला वाटतं की, लागो नेदी पाप पुण्य अंगा, बोलोय परवा मी, झालं, त्याला संबंध राहिलेला नसतो. ही स्थिती निर्माण झाली. आता हे झालं सगळं, रुक्मिणीचा हात भगवंताने घेतलाय, निघायचा आहे. शुद्धमतीच्या डोळ्यात पाणी येत असताना शुद्धमतीला आपल्या मुलीचं कौतुक वाटायला लागलं. ऐका, आपल्या मुलीचं कौतुक वाटायला लागलं. आणि कौतुक वाटत असताना आपली मुलगी नांदायला जाते आहे, सासरला जाते आहे असा विषय नाही, आपल्या मुलीला कृष्ण परमात्म्याच्या चरणाची सेवा करायला मिळते आहे हा विषय आहे. किती भाव महत्त्वाचा सांगितला आहे बघा. आपली मुलगी आता सासरला जाते आहे असं नाही, आपल्या मुलीला आता कृष्णचरणाची सेवा करायला मिळते आहे. बरं, आता तिला सांगण्यासारखं आता काही राहिलं नाही, कारण ती कृष्णचरणाशी एक झालेले असल्यामुळे असं पद्धतीनं वाघ हे म्हणायचं राहिलं नाही. शुद्धमती मुलीला म्हणत नाही अशा पद्धतीने वाघ, हे फार महत्त्वाचं आहे बरं का. पोरीला काय भरवून पाठवतात न सांगितलेलं बरं. ते आमच्यातले एक महाराज आहेत, ते मोठे म्हणजे विनोदी महाराज आहेत, ते म्हणत असतात, पुरीच्या आईवडिलांनी पुरीच्या संसारात दखल नाही घेतली की पुरीचा संसार चांगला झाला म्हणून समजा. पुरीच्या आईवडिलांनी पुरीच्या संसारात कधी दखल घ्यायची नाही. उगाच आल्यानंतर नाही पण तुला लईच काम पडतं का, गप बस, करू दी, तिथं 10 वाजेपर्यंत झोपत होती, करू दी तिला काम, आता तिथं गेलं. पुरीच्या संसारात कधी डोकावंच नाही. तिचा संसार, तुम्ही पाणी ग्रहण केलं, तुम्ही कन्यादान केलं म्हणजे याचा अर्थ काय, तुमचा अधिकार संपलाय, तुम्ही आता त्याच्याबद्दल चर्चा करण्यात अर्थ नाही. जे काही असेल ते असेल. आता तिचं प्रारब्ध आणि ती बरं, आता आली, पूर्वीच्या काळात तरी थोड्या ह्या चिंता होत्या, आता तर मुली स्वतः सक्षम आहेत.
शिकलेल्या आहेत मुली, आता तर काही चिंता करायचा विषय नाही. कोणतीही निर्णय घेण्याची शक्ती त्या मुलीकडे आत्ताच्या काळातल्या कोणत्याही गावातल्या आणि कोणत्याही घरातल्या मुलीकडे जवळजवळ 99% ती शक्ती आली आहे आता निर्णय घेण्याची. शिकलेले मुले आहेत आता. हे मुलंच फार म्हणून सुद्धा काही काही वेळेस मुलाची लग्न होईनात. काय आता हे, हा 12वी नापास आणि पुरी BA MA MBBS झालेल्या, कसं मेळ लागायचा यांचा, कसं होणार आहे हे. मला काय सांगायचा आहे मुद्दा, शुद्धमती मुलीला काही सांगत नाही, मुलीला असं वाघ म्हणून सांगत नाही. मग शुद्धमतीने हात जोडले आणि राजा भीमकाला एक प्रार्थना केली, फार गोड प्रार्थना आहे. ती असं म्हणते, शुद्धमती म्हणे रायासी. आता मुलगी काय केली आहे, कन्यादान केलं, म्हणजे त्याला अंधन म्हणतात. अंधन म्हणजे देऊन टाकणं, बरोबर आहे. आता शुद्धमती भीमकाला असं म्हणायला लागली, म्हणजे बायकोच नवऱ्याला असं म्हणायला लागली. काय म्हणायला लागली, शुद्धमती म्हणे रायासी, मज अंधन द्या श्रीपतीशी, माझंही कन्यादान करून टाका म्हटले. म्हणजे मला सेवेला देऊन टाका, मलाही सेवेला देऊन टाका म्हटले. होईल कृष्णाची निजदासी, चरण सेवीशी निरंतर. होईल कृष्णाची दासी, मला दास्यत्व स्वीकारायचं आहे, कृष्णचरणाची सेवा करायला मिळेल याच्याकरता मज अंधन द्या श्रीपतीशी, अशी म्हणून प्रार्थना शुद्धमतीने भीमकाकडे केली. भीमक हसायला लागला. हसायला लागल्यावर शुद्धमतीने विचारलं, काय झालं. भीमकाने सांगितलं, अगं राजा म्हणे शुद्धमती, जीव प्राण आणि संपत्ती सर्वस्व अर्पिले श्रीपती, विकल्पचित्ती न धरावा. मी सगळंच अर्पण केलं आणि द्या म्हणण्यात काय अर्थ आहे आता म्हटले. मी सगळंच त्याला अर्पण केलेलं आहे. मी जर माझं सर्वस्व अर्पण केलेलं असेल तर मी आणि तू काही वेगळं आहे का. जर मी माझं सर्वस्व अर्पण केलं याचा अर्थ तू अर्पणच झालेली आहे ना. आता मी मला द्या म्हणण्यामध्ये तुझ्यात आणि माझ्यात काय घटस्फोट झालाय काय. हां, आता तू आणि मी वेगळं नाहीच राहिलो ना. मी मलाच जर अर्पण करून टाकलेलं असेल तर माझ्याबरोबर तू सुद्धा अर्पण झाली. हा असणारा एक उच्च कोटीचा भाव एका असणाऱ्या मुलीच्या विवाहाच्या प्रसंगी, मुलीला कन्यादान करत असताना, मुलगी नांदायला जात असताना तात्विक पद्धतीने निर्माण झालेली बुद्धीची उंची किती असू शकते आणि किती असावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रुक्मिणी स्वयंवरातली ही कथा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणीला घेऊन द्वारकेमध्ये येतात. ही बातमी जेव्हा द्वारकेमध्ये कळते की विवाह संपन्न झाला आहे, अनेक जण विवाहाला उपस्थित होते, जे विवाहाला गेलेले नव्हते त्यातल्या त्यात ज्या बायका विवाहाला उपस्थित नव्हत्या त्यांची गर्दी सुरू झाली. कशा करता, नवरी कशी दिसते बघायला, नवरी कशी दिसते हे बघायला सुरुवात झाली. आणि मग लग्न करून आल्यानंतर मग नाव घेण्याचे कार्यक्रम. आता काय घेतली नावं मी सांगत नाही, मला काही माहितीही नाही, मला येतही नाही ते. मग भरपूर वेगवेगळे काय असणारे लग्नानंतर जे काही उपचार असतात एकत्व यावं या दृष्टीने ते सगळे उपचार झाले. आता त्या घरामध्ये देवकी ही सासू आहे रुक्मिणीची आता, बरोबर आहे. आणि रेवती ही तिची जाऊ जी म्हणतात थोरली जाऊ आहे. रेवती म्हणजे कोण आहे, बलरामाची बायको. आता रेवती ही थोरली जाऊ आहे आणि ही सासू म्हणजे देवकी आहे. सासू घरामध्ये आल्यानंतर सासूंनी काहीतरी सुनेला सूचना करायच्या असतात. घरामध्ये नवीन सुनेला सूचना करायच्या असतात. सासूने सुनेला सूचना कराव्या मान्य आहे, पण सारख्याच सूचना करू नये. सा म्हणजे सारख्या, सू म्हणजे सूचना नाही का. सारख्या सूचना करणारी ती सासू. आणि सून कुणाला म्हणायचं, सू म्हणजे सूचना आणि न म्हणजे नको. जिला सूचनाच नको आहे तिचं नाव सून. सूचना ही पण हे सासू सुनेचं ना. तर बघा हिनं सूचना करायची आहेत. आता काही सांगायचं आहे, देवकीने काही कुलाचार सांगायचं आहे. आता आपल्या घर कसं आहे, आपली चालीरीती कशी आहेत. आता तू तिकडं सोडून इकडं आली आहे. लौकिक आणि पारलौकिक ह्या दोन्ही अंगाने हे विवाह बघायचा आहे आपल्याला. आता काही सूचना करायच्या आहेत. जाऊसुद्धा काही सूचना करणारे आहे. सासूपेक्षा जाऊच्या सूचना फार असतात महाराज. गुरुरे दादा सांगत असतात, जाऊ कुणाला म्हणतात. नाही नाही नाही, जाऊ या शब्दाचा अर्थ दादा असं गमतीने सांगत असतात, जमल तवर राहू, नाही जमलं की आपला आपला नवरा घेऊन. कळालं तुम्हाला आता तिथं राहू जाऊ. जाऊ शब्दाचा अर्थ हा सांगितला जातो. दादा सांगत असतात विनोदाने कीर्तनात, आम्ही ऐकायचो लहानपणापासून. त्यांचे शब्द आहेत, त्यांच्याच मुखाने मी सांगितले. मला काही अधिकार नाही तो, पण बोलायचा मुद्दा काय येतो बघा. जाऊ रेवती म्हणते आपला कुलाचार काही सांगायचा आहे. आता तिला काही सांगायचं आहे. बलरामाने सांगितलं, हे बघ मला माहिती आहे तू काही सूचना करणार आहे. तिला आईला सांगितलं, देवकीला सांगितलं, मला माहिती आहे तुला काही सूचना करायची आहे. बरोबर आहे, पण कमीत कमी देवदेव तर होऊ द्या. आपल्याकडे देवदेव म्हणजे कळालं का. देवदेव तुळजापूरला जायचं,
खंडोबाला जायचं, भैरोबाला जायचं आणि मग पांडुरंगाला जायचं. त्यांनी सांगितलं बलरामाने, देवदेव तर होऊ द्या की, म्हटले आज एकादशी आहे, पंढरपूरला जाऊ द्या, पाया पडू द्या नवरा बायकोला ह्या दोघालाही, माघारी येऊ द्या, उद्या संध्याकाळी बघू ते सगळं काय असेल ते, कशाला गडबड आजच सगळं, बरं उशीर झाला आहे, पोच व्हायचा आहे, दिंडी आहे, कीर्तन आहे, इतकं सगळं तिथं आहे, कशाला आत्ता सगळं, म्हणून आत्ता इथं थांबू. आणि आता रुक्मिणी आणि कृष्ण परमात्म्याच्या सांसारिक जीवनामध्ये व्यवहाराच्या दृष्टीने आणि परमार्थाच्या दृष्टीने कशा घटना घडतात, देवकीने आणि रेवतीने दिलेल्या सूचना ह्या संसाराच्या दृष्टीने कशा आहेत आणि परमार्थाच्या दृष्टीने कशा आहेत, हे नेमकं काय आहे, त्याचा एक थोडासा तात्विक अंगाने विचार थोडासा करायचा आहे. तो उद्याच्या प्रवचनामध्ये करू.